मित्रांनो, आजची ही M1 ची पेपर सोल्युशनची पहिली व्हिडिओ तुम्ही आता बघणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पूर्ण पेपर आम्ही सॉल्व करून दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा इझिली कशा प्रकारे आपला M1 चा पेपर सोडवायचा, स्टेप्स काय असायला हवे, स्टँडर्ड सोल्युशन काय असायला हवे, सगळं या सोल्युशनमध्ये तुम्हाला भेटणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याच्यानंतर तुम्हाला वाटतंय की आपल्याला खरोखर M1 स्कोर करायचा आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, समजा तुमचा अभ्यासच नाही झालाय, असे काही मुलं असतील, काही मुलांनी अभ्यास केला पण त्यांना कॉन्फिडन्स येत नाही की नुसतं पास होईल, 10-12 मार्क पडतील, पण आपल्याला 30 पैकी 30 घ्यायचे आणि ज्यांना आउट ऑफ मार्क काढायचे, टॉप करायचे. सो मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना एक जबरदस्त संधी की पर्पल हॅट इन्स्टिट्यूट 26 ते 30 सप्टेंबर मध्ये फास्ट ट्रॅक बॅच घेऊन येते, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मॅथ्स 1, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि इंजिनिअरिंग मॅथ्स 3 या 3 विषयांची फास्ट ट्रॅक 5 दिवसांची बॅच असणार आहे. याच्यामध्ये इनसेमची आपण पूर्ण तयारी करून घेणार आहोत. सो ज्याचा अभ्यास झालाय, त्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे, तो या बॅच साठी येऊ शकतो. ज्याने अभ्यासच नाही सुरू केला, त्याला भीती आता काही होणार नाही, इनसेम तर तोंडावर आली, मला काहीच समजत नाही, कॉलेजमध्येही काही समजलं नाही, त्याच्यासाठी सुद्धा ही फास्ट ट्रॅक बॅच एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि ज्याने अभ्यास करतोय त्याला 10-15 मार्क पडू शकतात, पण त्याला कॉन्फिडन्स येत नाहीये, सो त्याच्यासाठी पण ही बॅच आहे. सो या बॅचला लगेच कनेक्ट करा आणि 26 ते 30 सप्टेंबर मध्ये आपण हा आपला फास्ट ट्रॅक बॅच मध्ये M1, M3 मेकॅनिक जे विषय असतील त्या विषयात तुम्ही स्कोर करू शकता. सो अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर तुम्हाला दिसतोय, त्या नंबरवरती कॉल करा आणि आपल्या वेगवेगळ्या लोकेशन मध्ये कुठे कुठे फास्ट ट्रॅक बॅच आहे त्याची माहिती घ्या आणि जॉईन करा. आपण आपले विषय स्कोर करू. सो लगेच पुढे आता आपला पेपर सोल्युशन सुरू करू. सो चला सुरू करा M1 चा पेपर सोल्युशन. या व्हिडिओमध्ये आपण इनसेमचा क्वेश्चन पेपर सॉल्व करतो. एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन पेपर असतो. आता क्वेश्चन पेपर पहिल्यांदा बघायचं आहे, पहिल्यांदा वाचायचा असतो. 5 मिनिटं वाचून घेऊया, ठीक आहे. येस, आता क्वेश्चन पेपर कसा असतो बघा. क्वेश्चन 1 मध्ये 3 क्वेश्चन असतात A-B-C. क्वेश्चन 2 मध्ये 3 क्वेश्चन असतात A-B-C. एकतर तुम्हाला हे 3 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात किंवा हे 3 सॉल्व करायचे असतात, ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क असतात? 5 मार्क असतात, ठीक आहे. येस, आता लक्ष द्यायचं, आपण जो कोर्स तयार केलेला आहे त्याच्यामध्ये एकतर हे 3 एकदम सोपे असतात किंवा हे 3 एकदम सोपे असतात. क्लिअर इथपर्यंत? आता इथं ऑब्झर्व करूया. हे कसलं गणित आहे? लिमिटचं गणित आहे. हे कसलं गणित आहे? लिमिटचं गणित आहे, ठीक आहे. इनडिटर्मिनंट फॉर्मचं गणित आहे. हे कसलं गणित आहे? टेलर थेरमचं गणित आहे. हे कसलं गणित आहे? टेलर थेरमचं गणित आहे. हे कसलं गणित आहे? लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम, म्हणजे जे रोलीज थेरम, लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम, कोचीस थेरम, त्याच्यामध्ये लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरमचं गणित आहे, ठीक आहे. यस, आता बघा कसं. लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम, टेलर थेरम, त्याच्यानंतर लिमिट्स इनडिटर्मिनेंट फॉर्म, त्याच्यानंतर मॅक्लोरियन सिरीज, टेलर सिरीज, लिमिट्स इनडिटर्मिनेंट फॉर्म. मग जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर तुमच्या लक्षात असं आलं असेल की इनडिटर्मिनेंट फॉर्मचे 2 गणित असतात, एक वरच्या क्वेश्चनमध्ये, एक खालच्या क्वेश्चनमध्ये, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये पण, क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण, ठीक आहे. येस, त्याच्यानंतर टेलर थेरम, टेलर थेरम बी मध्ये पण असणार, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये पण असणार, क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण असणार. क्लिअर इथपर्यंत? येस, टेलर थेरम. त्याच्यानंतर रुलीज, रुलीज, लॅग्रेंजेस आणि कॉचीस मध्ये एक गणित येतं इथे, ठीक आहे, आणि इथे मॅक्लोरियन्स थेरमचं गणित येतं. क्लिअर इथपर्यंत? येस. आता इकडे आपण जर क्वेश्चन पेपर सॉल्व करत गेलो, क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे असेल, आता मी प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करून दिलं इथं, ठीक आहे. एक एक एक्सप्लेन करतो. सपोज पहिलं गणित काय आलं बघा. क्वेश्चन नंबर 1 चा A 0 to B दिलेलं आहे. शो दॅट B - A अपॉन B लेस दॅन लॉग ऑफ B अपॉन A लेस दॅन B - A अपॉन A, ठीक आहे. यस, आणि हेन्स शो दॅट 1/4 लेस दॅन लॉग ऑफ 4/3 लेस दॅन 1/3. आता हे गणित सॉल्व करायचं आहे. काय करायचं असतं? मी इथे लिहिलेलं आहे बघा. काय करायचं असतं? क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 चा A काय दिलेलं आहे? हिअर f ऑफ x. आता इथे लॉग दिलेलं आहे, मग मी काय लिहिलंय? f ऑफ x इज इक्वल टू लॉग x घेतला. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट, x बिलॉंग्स टू काय येणार? A to B बाय LMVT थेरम. LMVT थेरम म्हणजे लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम यूज करायचा. मग लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरमचा फॉर्म्युला लिहिला आहे बघा. f ऑफ B - f ऑफ A अपॉन B - A इज इक्वल टू f डॅश ऑफ C. हा लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरमचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. यस, फॉर्म्युला लिहिला. पुढे चला. f ऑफ x इज इक्वल टू काय? लॉग x आहे. f ऑफ x इज इक्वल टू लॉग x आहे. याचा डेरिव्हेटिव्ह बनवला म्हणजे f डॅश ऑफ x होणार. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x काय येणार? लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 अपॉन x, ठीक आहे.
यस. आता पुढे काय केलं मी, हे बघा एक्सच्या जागेवरती ए ठेवला. हे बघा लिमिट दिलेले, एक्सच्या जागेवरती ए ठेवला, एक्सच्या जागेवरती बी ठेवला, म्हणजे एफ ऑफ बी भेटला तुम्हाला, एफ ऑफ ए भेटला. एफ डॅश ऑफ सी कसं लिहायचं, एफ डॅश ऑफ एक्स केलं, एफ डॅश ऑफ एक्स 1/x केला. एक्सच्या जागेवरती काय ठेवायचं, सी ठेवायचं, म्हणजे तुम्हाला एफ डॅश ऑफ सी भेटतो. मग ते उचललं, सगळ्या व्हॅल्यू उचलल्या, फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं. ठीक आहे, फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यानंतर पुढे काय केलं, एक कंडिशन असते, ए लेस दॅन बी लेस दॅन सी, ही एक कंडिशन असते, ए लेस दॅन बी लेस दॅन सी. आता इथे काय करायचं आपल्याला, इथे 1/CA हे डोक्यात ठेवायचं, म्हणजे हा सी कुठे आला पाहिजे, डिनॉमिनेटरला आला पाहिजे. आता इथं ए लेस दॅन सी लेस दॅन बी पाहिजे होता. ठीक आहे, येस. मग आता मी काय लिहिलं बघा, आता इथं डिनॉमिनेटरला आणलं. आता इथं कंडिशन आहे ए लेस दॅन सी लेस दॅन बी. मग आता याला डिनॉमिनेटरला आणल्यानंतर 1/B 1/C 1/A होणार. ठीक आहे, येस, फ्रॉम 1. मग पुढे 1/B तसंच लेस दॅन लॉग बी, 1/C ची व्हॅल्यू काय, लॉग बी मायनस लॉग ए अपॉन बी मायनस ए. ही 1/C ची व्हॅल्यू ही पुटअप केली मी इथे. ठीक आहे, येस. हे बी मायनस ए डिवाइड होतं, इकडे जाताना काय होणार, मल्टिप्लाय. हे इथं डिवाइड होतं, इकडे जाताना काय होणार, मल्टिप्लाय होणार. मग मी मल्टिप्लाय केलं, बी मायनस ए अपॉन बी लेस दॅन लॉग ऑफ बी मायनस लॉग ऑफ सी, काय असतो, लॉग ऑफ बी मायनस लॉग ऑफ ए, काय असतो, लॉग ऑफ बी अपॉन ए असतो. ठीक आहे, येस. मग झालं ते फायनल आन्सर. आता पुढे काय केलंय बघा, पुट ए इज इक्वल टू 3 पुटअप केलाय, बी इज इक्वल टू 4 पुटअप केलाय. ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू 4. हे कशावरनं घेतलं माहितीये, जे प्रूफ करायचं होतं त्याच्यावरनंच लिहिलेलं आहे. हे बघा, हे प्रूफ करायचं होतं. काय प्रूफ करायचं होतं, इथे तुम्हाला प्रूफ करायचं होतं. काय प्रूफ करायचं होतं बघा, 1/4 लेस दॅन लॉग ऑफ 4/3 लेस दॅन 1/3 हे प्रूफ करायचं होतं. ठीक आहे, यस. मग बी ची व्हॅल्यू झाली 4, ए ची व्हॅल्यू झाली 3, असं ते. आणि जे आन्सर आलेले त्याच्यामध्ये पुटअप करून टाकायचं. इतकं सोपं गणित होतं. ठीक आहे, पहिलं डेरिव्हेशन आपण व्हिडिओमध्ये पण सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, बाय युजिंग टेलर थेरम एक्सपांड एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स इन पॉवर ऑफ x मायनस 2. इन पॉवर ऑफ x मायनस 2 म्हणजे कसली पॉवर आहे, x मायनस एच ची पॉवर आहे. मग x मायनस एच ची पॉवर आहे, तर मी काय केलंय बघा, पुढे x मायनस एच ची पॉवर आहे, x मायनस एच ची पॉवर आहे, x मायनस एच ची पॉवर आहे. मग कम्पेअर कशाला केलं, x मायनस एच ला कम्पेअर केलं. एच ची व्हॅल्यू काय भेटली मला, 2 भेटली. ठीक आहे, बाय युजिंग टेलर थेरम. मग टेलर थेरम लिहिलं. टेलर थेरम लिहिल्यानंतर पुढे काय करायचं असतं, एच ची व्हॅल्यू इथे ठेवायची, 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 एच ची व्हॅल्यू इथे ठेवायची. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट एचच्या व्हॅल्यू ठेवल्या. आता पुढे तुम्हाला काय भेटला, एफ ऑफ 2 भेटला, एफ डॅश ऑफ 2 भेटला, एफ डबल डॅश ऑफ 2 भेटला, एफ ट्रिपल डॅश ऑफ 2 भेटला. हे सॉल्व्ह करायचं. एफ ऑफ 2 सॉल्व्ह करायचं, एफ डॅश ऑफ 2 सॉल्व्ह करायचं, एफ डबल डॅश 2 सॉल्व्ह करायचं, एफ ट्रिपल डॅश 2 सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, नेक्स्ट. मग आपल्याकडे एफ ऑफ एक्स आहे. एफ ऑफ एक्स काय आहे, ई रेस टू एक्स आहे. मग आता बघा, फाइंड एफ डॅश ऑफ 2, एफ डॅश ऑफ 2, एफ ऑफ 2, एफ डॅश ऑफ 2, एफ डबल डॅश ऑफ 2, एफ ट्रिपल डॅश ऑफ 2. कसं सॉल्व्ह करायचा, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ एक्स, एफ डबल डॅशचा डेरिव्हेटिव्ह एफ ट्रिपल डॅश एक्स, एफ ट्रिपल डॅशचा डेरिव्हेटिव्ह एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट. मग आता मी काय केलंय, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेस टू एक्स, परत एफ डॅश ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, परत ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, परत ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. मग तिकडे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स आलं, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स आलं, एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स आलं, एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स आलं. मग एक्सच्या जागेवरती काय ठेवलंय, 2 2 2 ठेवलंय. ठीक आहे, येस. आणि हे सगळे एफ ऑफ 2, एफ डॅश ऑफ 2, एफ डबल डॅश ऑफ 2, एफ ट्रिपल डॅश ऑफ 2 उचलले आणि कुठे ठेवले, या सिरीज मध्ये ठेवले. बघा, इथं ठेवला, इथं ठेवला, इथं ठेवला, इथं ठेवला. ठीक आहे, येस. आणि पुढे सिम्प्लिफिकेशन केलं, बाकी काहीच नाही. ई रेस टू 2, ई रेस टू 2, ई रेस टू 2, ई रेस टू 2, ई रेस टू 2 कॉमन घेतले, झालं फायनल आन्सर. इतकं सोपं असतं. पहिलं गणित कसलं होतं, लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरमचं गणित होतं. दुसरं गणित कसलं आहे, टेलर थेरमचं. आता तिसरं गणित. तिसऱ्या गणितामध्ये काय आहे बघा, तिसऱ्या गणितामध्ये इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू 0 ए रेस टू एक्स प्लस बी रेस टू एक्स अपॉन 2 ब्रॅकेट रेस टू 1/x. क्लिअर. नेक्स्ट. या गणितामध्ये लिमिट्स म्हणजे कसलं गणित आहे, इनडिटर्मिनंट फॉर्मचं गणित आहे. मग इनडिटर्मिनंट फॉर्मचं गणित, मग आता काय करायचं असतं, एक्सची व्हॅल्यू 0 आहे, इथं ठेवायची असते. ए रेस टू 0 1, बी रेस टू 0 1, 1 प्लस 1 2, 2/2 1,
इथं 0 ठेवला 1/0 इन्फिनिटी. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे 1/∞ झाला. 1/∞ म्हणजे कितवा टाईप झाला? तिसरा टाईप झाला. तिसऱ्या टाईप मध्ये जर गणित असेल तर त्याला कशामध्ये न्यायचं असतं? दुसऱ्या टाईपमध्ये. दुसऱ्यातून कशामध्ये न्यायचं असतं? पहिल्या टाईपमध्ये. मग आता तिसऱ्या टाईपमध्ये मग गणिताला काहीतरी म्हणून घ्यायचं. मग मी काय म्हटलंय? यल म्हटलंय. क्लिअर इथपर्यंत? यल म्हटलं आणि टेकिंग काय केलं? लॉग ऑन बोथ साईड घेतलं. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड घेतलं. लॉग ऑफ a raised to m एक फॉर्म्युला वापरला. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड घेतलं आणि लॉगरिथमिकचा एक फॉर्म्युला वापरला. लॉग ऑफ a raised to m काय फॉर्म्युला असतो? लॉग ऑफ a raised to m काय फॉर्म्युला असतो? m log of a म्हणजे ती पॉवर समोर आणायची. मग ही पॉवर मी काय केली? समोर आणली. लॉग घेतला आणि ही पॉवर समोर आणली. ही बघा ही स्टेप लिहिलेली. त्याच्यानंतर हा लॉग या1 ला काय असणार? मल्टिप्लाय असणार. कुठला फॉर्म झाला? 0/0 फॉर्म झाला. 0/0 फॉर्म झाल्यानंतर 0/0 फॉर्म असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं असतं? यल हॉस्पिटल रूल वापरायचं असतं. यल हॉस्पिटल रूल म्हणजे काय? न्यूमरेटरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. क्लिअर इथपर्यंत? यस. मग मी तर डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे, सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. असं हे लिमिटचं गणित आहे. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट पुढे चला. क्वेश्चन नंबर 2 चा ए. क्वेश्चन नंबर 2 चा ए कसलं गणित आहे? मॅक्लोरियन्स थेरमचं गणित आहे. मॅक्लोरियन्स थेरम मध्ये काय दिलेलं आहे बघा. प्रूव्ह दॅट लॉग ऑफ 1 + tan x इज इक्वल टू x - x² 2 + 2/3 x³ हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट मग मी काय लिहिलं? LHS लिहिला. लॉग ऑफ 1 + tan x कन्सिडर या tan x ला काय कन्सिडर केला? z कन्सिडर केला. tan x ला काय कन्सिडर केला? z कन्सिडर केला. मग इथं tan x च्या जागी z पुटअप केला. tan x च्या जागी z पुटअप केला. आता पुढे आपल्याकडे एक सिरीज आहे. लॉग ऑफ 1 + x ची सिरीज काय असते? x - x² 2 + x³ मायनस डॅश 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 ही सिरीज असते. मग मी ही सिरीज लिहिली. फक्त x च्या जागेवरती काय टाकलाय? z टाकलाय. हे बघा z टाकलाय. झालं. पुढे आता x च्या जागेवरती z टाकला. आपल्याला tan x ची सिरीज माहिती आहे. tan x ची सिरीज काय असते? x + x³ 3 + 2/15 x⁵ प्लस डॅश 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 ही tan x ची सिरीज असते. मग मी इकडे x³ पर्यंतच टाकलं. x³ पर्यंत का टाकलं? कारण इथं काय दिसतोय? हायेस्ट पॉवर x³ दिसतोय म्हणून मी x³ पर्यंत टाकलं. मग चला z च्या जागेवरती काय टाकलं? tan x टाकायचा असतो आणि tan x ची सिरीज कारण तुम्ही tan x ला काय म्हटलेलं आहे? z म्हटलेलं आहे. मग आता इथं z आलं ना या z च्या जागी काय टाकायचं? tan x टाकायचं आणि tan x ची सिरीज वापरायची. tan x ची सिरीज वापरली. पुढे सिम्प्लिफिकेशन केलं. हे ॲज इट इज लिहिलं. पुढे हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे a + b² वापरला. ठीक आहे. हा ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणजे a + b चा क्यूब वापरला. a + b चा क्यूब काय असतो? a³ + 3a³ + b³ + 3a²b + 3ab². ठीक आहे. जेवढं लागतं तेवढं घ्यायचं आहे. हे मॅक्लोरियन्स सिरीजच्या गणितांमध्ये हे एकदम सिस्टमॅटिक एक्सप्लेन केलं आहे. तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्येच बी असतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बी काय बघा. एक्सपांड हे गणित दिलेलं आहे इन असेंडिंग पॉवर ऑफ एक्स बाय युजिंग टेलर थेरम. टेलर थेरमचं पहिले एक गणित आलं परत हे गणित आलं. ठीक आहे. यस. कसं सॉल्व्ह करायचं? कसली पॉवर आहे? x ची पॉवर आहे. x ची पॉवर आहे मग सिरीज माहिती आहे आपल्याला. f of x + h इज इक्वल टू f of h + x f' of h + x² फॅक्टोरियल f" of h + x³ 3 f" of h + x⁴/4 फॅक्टोरियल f" of h प्लस डॅश डॅश डॅश. आता इथे हायेस्ट पॉवर किती आहे? 4 आहे म्हणून कुठपर्यंत आलोय? 4 पर्यंत आलोय. क्लिअर इथपर्यंत? असं. ठीक आहे. चला पुढे. आता हे जे गिवन आपण एक नोट लिहिलेली पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. आपण जे टॉपिक सांगितलेले टेलर थेरमचं त्याच्यामध्ये मी एक नोट लिहून दिलेली. पॉवर ऑफ एक्स असेल तर गिवन इक्वेशन जे असतं ते f of x + h असतं. मग आता हे जे गिवन इक्वेशन आहे ते f of x + h घ्यायचं आहे. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट आता काय करायचं बघा. x + h इज इक्वल टू किती? x + 1. मग आता मी काय करणार इथं कम्पेअर करणार. हा +h नाही लिहिणार म्हणजे काय तयार होणार? f of x तयार होणार. f of x हा +1 नाही लिहिणार म्हणजे काय तयार होणार? x⁴. हा +1 नाही लिहिणार. x³ हा +1 नाही लिहिणार म्हणजे काय होणार? x होणार. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट मग h ची व्हॅल्यू किती भेटली? 1 भेटली. मग h ची व्हॅल्यू उचलायची आणि कुठल्या सिरीज मध्ये ठेवायची? या सिरीज मध्ये ठेवायची. मग इथे 1 ठेवला, इथे 1 ठेवला, इथे 1 ठेवला, इथे 1 ठेवला, इथे 1 ठेवला. मग तुम्हाला काय सॉल्व्ह करावं लागेल? f of 1 सॉल्व्ह करावं लागेल, f' of 1 सॉल्व्ह करावं लागेल, f" of 1 सॉल्व्ह करावं लागेल, f" of 1 सॉल्व्ह करावं लागेल, f" of 1 सॉल्व्ह करावं लागेल. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट हे बघा. f of 1 f' of 1 f" 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 आणि याला इक्वेशन नंबर ए म्हणून घ्यायचं. मग हे सॉल्व्ह केल्यानंतर हे उचला
उचलायचं आहे, इथं ठेवायचं आहे, तुम्हाला आन्सर भेटेल. आता बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय झालं, x⁴ प्लस 3x³ प्लस x प्लस 7 आहे बरोबर. f(1) सॉल्व्ह करायचं, काहीच नाही करायचं, एक्सच्या जागेवरती 1 टाकून द्यायचं आणि हे कॅल्सीवर टाकायचं. आन्सर किती भेटलं, 12 भेटलं. पुढे f' म्हणजे f(x)च डेरिव्हेटिव्ह f' लिहायचं, f' चा डेरिव्हेटिव्ह f', चा डेरिव्हेटिव्ह f'. क्लिअर इथपर्यंत. हे असं सगळं सॉल्व्ह करत यायचं. असं सॉल्व्ह केल्यानंतर ते सिम्प्लिफिकेशन करायचं. या सगळ्या व्हॅल्यू उचलायच्या, आणि त्या सिरीजमध्ये ठेवायच्या, सिम्प्लिफिकेशन करायचं, झालं आन्सर. क्लिअर इथपर्यंत. येस. त्याच्यानंतर फाइंड a and b इफ लिमिट x टेंड्स टू 0 इन ब्रॅकेट a cos x मायनस a प्लस bx² अपॉन x⁴ इज इक्वल टू 1/12. कसलं गणित आहे, लिमिट दिसतंय म्हणजे कसलं गणित आहे, इनडिटर्मिनंट फॉर्मचं गणित आहे. पहिल्या युनिट मधलंच इनडिटर्मिनंट फॉर्मचं गणित. मग इनडिटर्मिनंट फॉर्मचं गणित आहे, मी काय केलं बघा, LHच बाजूला लिहिलं, x टेंड्स टू 0 आहे, x ची व्हॅल्यू किती ठेवली, 0 ठेवली. x ची व्हॅल्यू 0 ठेवल्यानंतर कुठला फॉर्म जनरेट झाला, 0/0. 0/0 फॉर्म येत असेल तर आपल्याला माहिती आहे काय वापरायचा असतो, यल हॉस्पिटल रूल वापरायचा असतो. यल हॉस्पिटल रूल म्हणजे काय, न्यूमरेटरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. मग इथं डेरिव्हेटिव्ह केलाय. परत x ची व्हॅल्यू 0 ठेवून बघितली, परत कुठला फॉर्म जनरेट झाला, 0/0 फॉर्म जनरेट झाला. 0/0 फॉर्म जनरेट झाला तर परत काय वापरायचं, यल हॉस्पिटल रूल वापरायचं. मग यल हॉस्पिटल रूल वापरलेलं आहे. यल हॉस्पिटल रूल वापरल्यानंतर x ची व्हॅल्यू परत किती ठेवली, 0 ठेवली. 0 ठेवल्यानंतर डिनॉमिनेटरला 0 आला पण न्यूमरेटरला 0 नाही आला. मग न्यूमरेटरला 0 नाही आला, मग काय करायचं असतं, कन्सिडर करायचं असतं. मग कन्सिडर केलंय, न्यूमरेटरला काय कन्सिडर केलंय, 0 कन्सिडर केलं. मग आता न्यूमरेटरला 0 आला, डिनॉमिनेटरला 0 आला, परत काय वापरायचं, यल हॉस्पिटल रूल वापरायचं. परत यल हॉस्पिटल रूल वापरलाय, हे बघा, परत यल हॉस्पिटल रूल वापरला. परत कुठला फॉर्म जनरेट झाला, 0/0 फॉर्म जनरेट झाला. 0/0 फॉर्म जनरेट झाल्यानंतर परत काय वापरला, यल हॉस्पिटल रूल म्हणजे काय, न्यूमरेटरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिनॉमिनेटरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग इकडे तुम्हाला काय भेटला, a इज इक्वल टू भेटला. आता इथे लिमिट x टेंड्स टू 0, x ची व्हॅल्यू 0 ठेवल्या, cos 0 किती येतो, 1 येतो, म्हणजे 0/0 फॉर्म नाही येत. मग आता काय केलंय मी, हे x ची व्हॅल्यू 0 टाकून इथे टाकून दिली आणि जे गिवन आहे, गिवन मध्ये काय दिसतंय, राईट हँड साईडला 1/12, ते 1/12 ॲट द एंड टाकलं आहे बघा, 1/12 इथं लिहिलंय गिवन. मग तर 1/12 टाकल्यानंतर हे सिम्प्लिफिकेशन केलं, a ची व्हॅल्यू भेटली 2. ह्या a ची व्हॅल्यू उचलली मी आणि इक्वेशन नंबर 1 म्हटलेलं आहे, कन्सिडर म्हटलेलं आहे बघा, इथं कन्सिडर म्हटलेलं आहे, बघा कन्सिडर म्हटलेलं आहे. याच्यामध्ये a ची व्हॅल्यू 2 टाकली, a ची व्हॅल्यू 2 टाकल्यानंतर मला b ची व्हॅल्यू भेटली, b ची व्हॅल्यू किती भेटली, 1 भेटली. असं ते a आणि b ची व्हॅल्यू, असा क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आहे. क्लिअर इथपर्यंत. याच्यामध्ये माझ्या हिशोबाप्रमाणे आपण जो कोर्स टाकलाय, व्हिडिओ कोर्स या ॲपमध्ये, त्या हिशोबाप्रमाणे क्वेश्चन नंबर 1 सिंपल होता, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 डिफिकल्ट होता. डिफिकल्ट कुठला क्वेश्चन होता, त्याच्यातला पहिला क्वेश्चन डिफिकल्ट होता असं. त्याच्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3 कसला असतो, फोरियर सिरीज, दुसऱ्या युनिटचा. एकदम सिंपल क्वेश्चन असतात. आता बघा पहिला क्वेश्चन काय दिलेलं आहे, फाइंड फोरियर सिरीज टू रिप्रेझेंटेड द फंक्शन f(x) इज इक्वल टू x फॉर -π to π अँड f(x) इज इक्वल टू. आता हे असं गणित आलं, कसं सॉल्व्ह करायचं असतं, एकदम सिंपल आहे. -π to π असेल तर काय चेक करतो आपण, इव्हन आणि ऑड चेक करतो. मग मी तर लिहिलेलं बघा, लिमिट्स -π to π देन चेक इव्हन ऑर ऑड फंक्शन. मग इव्हन आणि ऑड कसं चेक करतात, एक्सला -x ठेवायचं असतं. जर फंक्शन चेंज झालं तर कुठलं फंक्शन, ऑड फंक्शन, आणि फंक्शन चेंज नाही झालं तर कुठलं फंक्शन, इव्हन फंक्शन. मग मी काय केलंय बघा, f(x) इज इक्वल टू x हे फंक्शन दिलंय, एक्सला काय ठेवलं, -x ठेवलं. कुठलं फंक्शन आलं, ऑड फंक्शन. ऑड फंक्शन मध्ये काय 0, a0 0 an 0. पुढे चला, a0 0 an 0 कसलं गणित आहे, -π to π म्हणजे पायचं गणित आहे. फोरियर सिरीज लिहिली. फोरियर सिरीज लिहिल्यानंतर काय सॉल्व्ह करायचंय, bn सॉल्व्ह करायचंय. लिमिट काय आहे, -π to π आहे. मग bn इज इक्वल टू 1/π इंटिग्रेशन ऑफ -π to π f(x) sin nx dx. मग -π to π आहे ना, काय लिहिलं, 2/π लिहिलं, ठीक आहे, तो फॉर्म्युला वापरला. पुढे f(x) ची व्हॅल्यू टाकली. इथे कुठला रूल वापरलेला आहे, ॲडव्हान्स u × v रूल वापरलेला आहे. ॲडव्हान्स u × v रूल काय असतो, u तसंच v चं इंटिग्रेशन, साइनचं इंटिग्रेशन काय, -cos. पुढे कुठलं साइन, मायनस, u चा डेरिव्हेटिव्ह, x चा डेरिव्हेटिव्ह किती, 1. परत ह्या v1 चं इंटिग्रेशन v2 लिहायचं आहे. क्लिअर इथपर्यंत. हे इंटिग्रेशन लिहिलं. पुढे 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आल्यामुळे पुढे जाणार नाही, इथेच थांबणार, 0 to π होणार. 0 to π याच्यामध्ये फोरियर सिरीजमध्ये आपल्याला माहिती आहे, फोरियर सिरीजमध्ये
साईनच्या सगळ्या व्हॅल्यू काय असतात, 0 असतात. कॉस एन झिरोची व्हॅल्यू 1, कॉस एन 2 पायची व्हॅल्यू 1, कॉस एन पायची व्हॅल्यू -1/n. मग मी तिकडे साईनची सगळ्या टर्म 0 असतात, मग ही टर्म घ्यायची नाही. मग एक्सची पहिली व्हॅल्यू काय ठेवायची, पाय ठेवायची. एक्सची दुसरी व्हॅल्यू काय ठेवायची, 0 ठेवायची. मग ते 0 ठेवलाय, सिम्प्लिफिकेशन केलं, अँसर भेटलं. अँसर काय भेटलं, bn भेटला. हा bn उचलायचा, कुठे ठेवायचा, त्या फोरियर सिरीजमध्ये ठेवायचा. त्या फोरियर सिरीजमध्ये ठेवल्यानंतर झाला अँसर फायनल. चला त्याच्यातलंच बी आहे, काय म्हणताय, एक्सपांड हाफ रेंज ऑफ कोसाइन सिरीज. हाफ रेंज ऑफ कोसाइन हाफ रेंज किंवा हाफ रेंज आलं तर लगेच डोक्यात येतं फॉर्म्युलेची सुरुवात 2/n ने. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट पुढे हाफ रेंज ऑफ कोसाइन सिरीज आहे. हाफ रेंज ऑफ कोसाइन सिरीज आहे म्हणजे कुठलं फंक्शन आहे, इवन फंक्शन आहे. इवन फंक्शन मध्ये काय 0 असतो, bn 0 असतो. इवन फंक्शन मध्ये काय 0, bn 0. हाफ रेंज ऑफ साइन मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही M1चा पेपर सोल्युशनचा हाफ पार्ट बघितला. मला खात्री तुम्हाला एकदम समजत असेल, एक वेगळा कॉन्फिडन्स येत असेल की M1 आता मी स्कोर करू शकतो. पेपर कसा लिहायचा, कशा प्रकारे स्टँडर्ड सोल्युशन पाहिजे, भरपूर आयडियाज तुम्हाला क्लिअर झाल्या. पण मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे पर्पल ॲट ॲप्लिकेशनची. ते ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. पर्पल ॲट हे आमच्या ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे M1चा कोर्स दिसेल. त्या कोर्समध्ये गेले की पेपर सोल्युशन नावाचं एक फोल्डर आहे, इनसेम पेपर सोल्युशन. त्यामध्ये हा व्हिडिओ अनलॉक आहे. अजून याच्यासोबत हा तर एक पेपर झाला, अजून 3 पेपर तिथे तेही अवेलेबल आहे. सो 3 पेपर तुम्ही एका वेळी तिथे बघू शकता, सॉल्व्ह करू शकता. आणि त्याच्यासोबतच M1चा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ लेक्चरचा कोर्स पाहिजे तर आपल्या पर्पल ॲट ॲप्लिकेशनमध्ये तो सुद्धा अवेलेबल आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर तुम्ही नक्कीच आपला कोर्स हा सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघा, हा अनलॉक व्हिडिओ बघा, बाकीचे अनलॉक कोर्सेस बघा आणि पूर्ण M1चा कोर्सेसही बघा, जेणेकरून आपण टॉप करूया. थँक्यू.